तर दुसरीकडे राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरूनही आक्रमक झालेत। शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून राज ठाकरेंची तोफ धडाडली आहे। राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांना हात घालत सरकारला धारेवर धरले। तसंच मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। दरम्यान त्यांच्या टीकेनंतर फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बघूया एक रिपोर्ट। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवते म्हणे, भरवू देत। गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये, मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यात आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल ह्याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा फडणवीसांवर शरसंधान साधलंय। भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री मुलांना पहिलीपासून हिंदी कशी शिकवू याचा विचार करत असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष्य केलंय। दरम्यान फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंवर पलटवार केलाय। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला संजय राऊत आणि राज ठाकरेंनी हजेरी लावली होती। दरम्यान या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। तसंच महाराष्ट्रात गुजराती साहित्य संमेलन भरवण्यात येत आहे, या माध्यमातून मराठी आणि गुजराती माणसांमध्ये भांडणं व्हावीत यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवते म्हणे, भरवू देत। व्यापाराच्या चोपड्यांमधनं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं। पण हे काय चालू आहे, हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये, मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यात आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल ह्याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। रायगडमधील अवैध डान्स बारच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अवैध डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच हे डान्स बार अमराठी लोकांचे असल्याचा दावा देखील राज ठाकरेंकडून करण्यात आलाय। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो, मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे, तेही अमराठी लोकांचे। आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे, कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांवर देखील राज ठाकरेंनी भाष्य केलंय। तसंच महाराष्ट्रात मराठी तरुणांना कामासाठी प्राधान्य दिलं पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। नवी मुंबई विमानतळावर 100% मराठी तरुणांना कामं दिली पाहिजेत। तसंच रायगडमध्ये फक्त जमिनी विकू नका, जमिनी द्याल तर सर्व शेतकऱ्यांनी कंपनीत पार्टनरशिप मागा असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले। विमानतळ येत आहे, इथे अगोदर एक पोर्ट आहे, कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत, मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास 100% ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागले पाहिजेत तिकडे। बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार, तुमच्याकडच्या जमिनी घेणार, तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार। याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत,
त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. आमची मुलं तर लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण, आपल्या हातात काहीही राहणार नाही. राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे आपली रोखठोक भूमिका मांडत राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. तसंच महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार असेल तर त्यांना धडा शिकवण्याचा इशारा देखील राज ठाकरेंकडून देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. त्यामुळे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत सरकारवर निशाणा साधत सरकारला इशारा दिलेला आहे.